नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमोल काशीनाथराव वाकोडे, आपण कुठून आलात? मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? ग्रामपंचायतला ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 16/9/2018ला. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? परंपरागत आम्ही चंद्रपूरची देवी आहे, देवीचे आराधना आमची आजीबाई करायच्या. त्या अनुषंगानं आम्ही आमचा परिवार पूर्ण त्या भक्तीमध्ये जुडलो होतो. त्यानंतर मी साईबाबांची भक्ती करत होतो, गुरुवारचा उपवास करत होतो. गुरुवारच्या उपवासाच्या नंतर मी संत फुलाजी बाबांच्याकडे गुरुदीक्षा घेतली होती. त्यानंतर मी 16/9/2018ला रामपालजी महाराजांकडं गुरुदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत भुलाजी बाबांची आपण साधना केली, त्याचप्रमाणे साईबाबांचे आपण भक्त होतात, तर मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात का आलात? माझा मुलगा 4 महिन्याचा होता. त्याचा 2018चा एप्रिलचा जन्म आहे. तो आजारी होता आणि त्याची हालचाल कसल्याच प्रकारची नव्हती. त्यावेळेला आम्ही डॉक्टरांच्याकडं त्याला दवाखान्यात ॲडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ह्याला बराच पैसा खर्च होणार आहे आणि हा आजारी आहे. मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही काय व्यवसाय वगैरे करता. मग त्या मुलाच्या आजाराच्यासाठी आम्हाला कुठलाच पर्याय नव्हता. त्यावेळेला आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपला जो मुलगा आहे तो आजारी होता आणि त्या आजारास्तव आपण संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत आलात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज ही व्यक्ती कोण आहे किंवा त्यांचं ज्ञान काय आहे, हे आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? मी 2013ला पुण्याला कामाला असताना आमच्या शेजारील घरून आमच्या पत्नीला ज्ञानगंगा हे रामपालजी महाराजाचं पुस्तक मिळालं. त्या पुस्तकाचं वाचन आमच्या पत्नीने करून मला वाचायला सांगितलं. त्यावेळेला आम्ही या भक्तीमध्ये जोडलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज लिखित ज्ञानगंगा या पुस्तकाचं अध्ययन आपण सर्वप्रथम केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आला आहात. तर मला हे विचारायचं आहे की या सतसाधनेत आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? प्रथमतः माझा मुलगा आजारी असताना चालत बोलत नव्हता. आम्ही गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर आमच्या मुलाचा आजार पूर्णपणे बरा झाला. माझा स्वतःचा अपघात झाला होता. 100च्या जवळपास माझी गाडी ॲक्सिडेंटमध्ये मोटरसायकल पुढच्या इंडिका कारला धडकली असतानासुद्धा मला कसल्याच प्रकारची दुखापत किंवा परमात्माच्या दयेनं जखम झाली नाही. संत रामपालजी महाराजाच्या कृपेने त्या अपघातातून मी बचावलो. या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आमची परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिकट असायची. ज्यावेळेला मी या रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हापासून माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. यानंतर मी 2018ला नामदीक्षा घेण्याच्या अगोदर 2017च्या काळामध्ये मी माझ्या पदावर ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करत असताना मला गावातल्या काही राजकीय द्वेषापोटाच्या अनुषंगाने मला माझ्या पदावरून कुठलीच कल्पना किंवा सूचना आदेश न देता कामावून कमी करण्यात आलं. मी गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर रामपालजी महाराजांकडे संत रामपालजी महाराजांकडे विनंती केली, अर्जी लावली आणि त्यानंतर माझी संबंधित आमच्या ग्रामपंचायतच्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक या सर्व लोकांच्या साक्षीनं माझी सुनावणी घेण्यात आली जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषदेकडे सुनावणी घेतल्याच्या नंतर मला माझ्या कामावर रुजू करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती विभागाला दिले. हा एक लाभ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षा घेतल्याच्या नंतर मला झालेला आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का? आज परिस्थितीमध्ये मी सततच पैशाच्या अनुषंगाने व्याकुळ राहत होतो आणि ह्यापूर्वी मला नामदीक्षा घेण्याच्या अगोदरसुद्धा दारूचं व्यसन खूप मोठ्या प्रमाणामध्ये जडलं होतं आणि ज्यावेळेला मी नामदीक्षा घेतली त्याच्यानंतरसुद्धा मला दारूचं व्यसन मुळापासून माझं कायमपणे त्यामधून मी मुक्त झालेलो आहे. हा एक मला लाभ नामदीक्षा घेतल्याच्या नंतर झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी आपण व्यसन करत होतात आणि दारूची लत आपल्याला लागली होती, तर मला हे विचारायचं आहे की समाजामध्ये दारू पिणं हे एक अतिशय वाईट मानलं जातं आणि एखादा व्यक्ती जर घरामध्ये दारुडा असेल तर त्या घराचं जे भवितव्य आहे हे अगदी धोक्यात असतं आणि घरामध्ये क्लेश असतो, कलह असतो. तर प्रत्येक व्यक्ती त्या दारूपासून सुटण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करत असतो. तर आपणसुद्धा याआधी आपली जी दारू आहे ती सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते?
आम्ही सतत ज्या भक्तीमध्ये याच्या अगोदर होतो तिथं सगळ्या देवाधर्मांकडे आम्ही आराधना करायचो, विनंती करायचो, पण ह्यापासून आम्हाला काही मुक्तता होत नव्हती. संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर मी ह्या सगळ्या प्रकारातून 100% मुक्त झालो. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही चमत्कार किंवा काही लाभ आपल्याला प्राप्त झाला का? माझा जो मुलगा बोलत चालत नव्हता, ज्यावेळेला मी आपल्याला सांगितलेलं आहे की गुरुदीक्षा घेतल्याच्या नंतर रामपालजी महाराजांकडे आम्ही आश्रमाला जाऊन जेव्हा आलो, त्यावेळेला परतीच्या प्रवासात असतानाच माझ्या मुलाची हालचाल चालू झाली. आणि ज्या दिवशी प्रथमतः मी लातूरला जाऊन गुरुदीक्षा घेतली, त्या दिवशी थंडीचे दिवस होते आणि जिथं आम्ही गुरुदीक्षा घेतली तिथून मला सांगण्यात आलं की थंडीची दिवस आहेत, तुम्ही जाऊ नका. पण लातूरहून आमच्या तालुक्याला जाण्यासाठी रात्री 6च्या नंतर कसल्याच प्रकारची बस प्रवास गाडी नव्हती. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारलं की साहेब, आमच्या तालुक्याला जायला आता मुखेडसाठी कोणती गाडी आहे का? त्यांनी मला सांगितले, बाबा 6च्या नंतर तुम्हाला कुठलीही गाडी नाही, इथून तुम्हाला ताजबन शिरूर हे एक गाव लागतं, तिथपर्यंत जावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला तिथून गाड्या उपलब्ध होतील. त्यावेळेला मी कंट्रोलरला विचारून आमच्या पत्नीकडे जाऊन हे विचारणा सांगत असताना अचानक तिथे एक बस आली. त्या बसमध्ये एक व्यक्ती, कंडक्टर आणि ड्रायव्हर हे एवढे 3च व्यक्ती दिसले. आणि आम्हाला एक चमत्कार दिसला की बाबा आत्ताच कंट्रोलर म्हणत होते की गाडी नाही, एक तर थंडीचे दिवस आहेत, आपल्या मुलाचं कसं, आम्हाला सांगितलं होतं की बाबा गुरुदीक्षा जिथं आम्ही घेतली तिथं तुम्ही आजच्या दिवस थांबा आणि सकाळी जा. तरी पण आम्ही त्या गोष्टीला नकार दिला आणि बसस्टँडला आलो. आणि असा एक आजचा चमत्कार झाला की 6 वाजता गाडी नसणारी अचानक गाडी उपलब्ध झाली. कंट्रोलरला विचारलं असतं, त्यांनी सांगितलं की गाडी नाही. मग आम्ही गाडीत बसून प्रवास करत असताना शहराच्या बाहेर आल्याच्यानंतर मी कंडक्टरला विचारलं, साहेब आम्ही कंट्रोलरला विचारलं की गाडी नव्हती आणि अचानक ही गाडी कशी काय उपलब्ध झाली? त्यांनी सांगितलं की ही जादा गाडी आहे. मग तिथूनच आम्हाला खरा संत रामपालजी महाराजांचा चमत्कार दिसायला सुरुवात झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला त्यातनं बरेचसे अनुभव आलेत, बरेचसे आपल्याला त्यातून लाभ झालेत. तर ह्या आपल्या लाभातनं, ह्या आपल्या अनुभवातून आपण जे अन्य भगत समुदाय आहे, जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करू शकतो, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल आणि खऱ्या आपल्याला भक्तिमार्ग साध्य करून आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं झालं तर आपण सर्वांनी संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेमध्ये येणं गरजेचं आहे. कारण त्यांचा भक्तिमार्ग हा खरा साक्षात्कार परमात्मा परमेश्वराचा चमत्कार आहे. जे काही मला आत्ता अनुभव आलेत, मी आत्ता माझे वास्तविक अनुभव मांडलेले आहेत. त्यासाठी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वगैरे संत रामपालजी महाराज हे नाव सर्च केल्याच्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्या ठिकाणून आपल्याला हा भक्तिमार्ग मिळण्यासाठी अत्यंत परमेश्वराने जे काय आपल्याला ही विज्ञान युगामध्ये यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे, ह्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात जाऊ शकतो. खरा साक्षात्कार, खरा परमेश्वर जर आपल्याला बघायचा असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात येणं गरजेचं आहे, असं मला समाज बांधवांना विनंती करायची आहे. सर, जसं तुम्ही आज समाज बांधवांना साथ घालत आहात की खरा परमेश्वर किंवा खरी भक्तिमार्ग जर आपल्याला अनुभवायची असेल तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्या शरणात येणं गरजेचं आहे. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत आहेत तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलला ज्यावेळेला आपण आपल्या मोबाईलच्याद्वारे संत रामपालजी महाराज यूट्यूबला सर्च करतो, त्यावेळेला तिथं काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या नंबरला संपर्क करून आपण संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात जाऊ शकतो. तिथून आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकते. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला आहे की टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांची सत्संग येतात, सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर दिसतात, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन प्रत्यक्षात संत रामपालजी महाराजांकडनं ते नामदीक्षा घेऊ शकतात. तर अशा माध्यमातून जर एखाद्या व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेला आणि त्याला जर नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तेथे त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? वास्तविकता बघितली तर मी ज्यावेळेला 16/9/2018ला नामदीक्षा घेतली होती, मला नामदीक्षाला घेण्यासाठी जाण्यासाठी सुद्धा पैसे माझ्याकडे नव्हते. मी शेजारच्या माझ्या पत्नीने शेजारच्या बाईकडून पैसे घेऊन आम्ही नामदीक्षा घेण्यासाठी गेलो. मला तिथं कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचा सुद्धा खर्च आला नाही.
त्यावेळेला मला मी जिथं गुरुदीक्षा घेतली तिथून मला नामदान सेंटरवरून विचारण्यात आलं की तुम्हाला काही अडचण आहे का जाण्यासाठी. मी त्यांना सांगितलं की मला कुठलीही कसल्या प्रकारची अडचण नाही आणि संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात येण्यासाठी किंवा त्यांचा भक्तिमार्ग स्वीकारण्यासाठी कसल्याही 1 रुपयाची आकारणी नामदान सेंटरवरती किंवा नामदान घेणाऱ्या भक्तांकडून घेतल्या जात नाही, कसलाही खर्च येत नाही. धन्यवाद. धन्यवाद. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.